परभणीमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील एकूण 54 मंडळातील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। नदीकाठच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शिवाय आपण पाहू शकतो या ठिकाणी आता सेलू तालुक्यामध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहे। पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीमधील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तर परभणीमधल्या पूरस्थितीचा या दरम्यान आढावा आमचे प्रतिनिधी विशाल शिंदेंनी घेतलाय, बघूया। उगाच असा केलाय रे नंतर परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे जे पिकं सुकू लागले आहेत त्या पिकांना जीवदान मिळाले आहे। तर परभणी आपण बघू शकतो की जे सोयाबीन पावसाअभावी सुकू लागले त्या सोयाबीन मध्ये आता पाणी साचू लागले आहे। परभणी जिल्ह्यातील एकूण विचार केला तर परभणी जिल्ह्यातील 54 मंडळापैकी 9 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सोनपेठ तालुक्यात आपण बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी साचले आहे। तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। तर आपण बघितलं तर सेलू तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी रस्तेही ठप्प झाले आहेत। तर पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा येथील बंधारा हा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्या ठिकाणीही बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। एकूणच बघितलं तर परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।